प्रदेशाध्यक्षपद अतिशय महत्त्वाचं, त्याबाबत काळजी घ्यायला हवी. प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हा सल्ला दिलाय. प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे का, असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित होतोय. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काल जवळपास 5 ते 6 तास बैठक पार पडली. या बैठकीत जय पवार ऑनलाईन उपस्थित असल्याचंही कळलं. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सुनेत्रा पवार त्यानंतर आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रदेशाध्यक्षपद हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना दिलाय. सुनेत्रा पवारांची त्यांनी भेट घेतली. जवळपास 5 ते 6 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि या बैठकीतच त्यांनी हा सल्ला दिल्याचं कळतं. या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, कस्तुरी राजकीय रणनीतिकार अशी प्रशांत किशोर यांची ओळख आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांना घवघवीत यश मिळालेलं होतं आणि त्यानंतर ते थेट महाराष्ट्रात मुंबईमध्ये येऊन काल देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांची बैठक पार पडली. जी जवळपास 5 ते 5.5 तास ही बैठक झालेली आहे. या बैठकीला जय पवार देखील उपस्थित होते आणि अप्रत्यक्षपणे प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांच्या बाबत नाराजी व्यक्त केल्याची आपल्याला माहिती मिळते. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रशांत किशोर हे नाराज असल्याचं समजतंय. प्रदेशाध्यक्ष पद हे अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे संवाद जो आहे तो होणं गरजेचं आहे आणि जे काही बदल सुचवले होते मागच्या बैठकीमध्ये ते बदल करणं गरजेचं आहे. तोपर्यंत पुढे जाता येणार नाही असं देखील म्हटलेलं आहे. कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांच्याकडे पक्षाची सगळी जबाबदारी घ्यायची होती. मग पक्षाचं म्हणजे माध्यमांसमोर जाण्याची भूमिका असेल किंवा सभा प्रचार या संदर्भातलं सगळं जे नियोजन आहे ते डिझाईन बॉक्स मार्फत केलं जात होतं. मात्र यापुढे कदाचित प्रशांत किशोर यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे कालच्या या बैठकीमध्ये त्यांनी थेट तटकरेंच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हायकमांड किंवा सुनेत्रा पवार प्रामुख्यानं काय निर्णय घेतात पुढे हे बघणं महत्वाचं असेल. बरोबर आहे. प्रशांत किशोर यांची नेमणूक झाल्यानंतर पार पडलेली ही पहिलीच बैठक आणि त्यात त्यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षाबाबतचा सल्ला, त्यानंतर आता सुनेत्रा पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा. धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी.